काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपूरमध्ये काँग्रेसची हे तैयार हम महारॅली होणार आहे आणि या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठीचं रणशिंग फुंकणार आहे। सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी तसेच काँग्रेस शासित राज्यातील किमान 3 मुख्यमंत्री आणि काँग्रेस कार्य समितीचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। आज दुपारी 3 वाजता ही महारॅली सुरू होईल। हे तैयार हम महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काँग्रेसचा आजचा 139वा वर्धापन दिन आहे, स्थापना दिन आहे आणि त्या निमित्ताने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दीक्षाभूमीवरून बाईक रॅली काढली जाणार आहे, तर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तिघही आज नागपूरमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील। आणि सभास्थळावरून रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, तीनही गांधी म्हणजे प्रियंका गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आज नागपूरमध्ये येत आहेत। या संपूर्ण रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस आता नेमका काय संदेश देऊ पाहत आहे आणि कशी तयारी करण्यात आली आहे? नक्कीच जेव्हा गांधी कुटुंब आणि काँग्रेसचा सर्वोच्च नेतृत्व जो आहे तो भारताचा जो हृदयस्थान मानला जातो नागपुरात येत आहे। लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने रणशिंग फुंकलं जाणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा निघाली होती, तेव्हापासूनच काँग्रेसनं एका प्रकारे लोकसभा निवडणुकाची तयारी सुरू केलेली होती आणि आज या ठिकाणी है तैयार हम या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभेचा जो रणशिंग आहे तो फुंकत आहे। खूप भव्य असा स्टेज जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि जवळपास 500 ते 600 जे काँग्रेसचे महत्त्वाचे देशभरातील पदाधिकारी आहेत ते या स्टेजवर विराजमान होणार आहेत। 3 टप्प्यांमध्ये हा संपूर्ण स्टेज आहे। मधला जो एक स्टेज आहे तो मुख्य नेत्यांसाठी आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2 छोटे स्टेज आहेत ज्याच्यावर इतर देशभरातून आलेले नेते विराजमान होणार आहे। ही जी रॅली आहे खूप मोठ्या प्रमाणावर याचं आयोजन होत आहे। काँग्रेस नेत्यांचा तर दावा होता की 10 लाख पर्यंत लोक जे आहेत ते या ठिकाणी येतील, मात्र जो उमरेड रोडवरचा हा जो मैदान याच्यासाठी निवडण्यात आलेला आहे त्याच्यावर निश्चितच लाखो लोक जे आहेत ते बसू शकतात। त्यामुळे काँग्रेस किती मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या विचारांशी संबंधित असलेले जे मतदार आहेत त्यांना या ठिकाणी आणण्यामध्ये यशस्वी होते हे दुपारपर्यंत स्पष्ट होईलच। मात्र पोलिसांचा एक अंदाज आहे की लाखोंच्या संख्येने लोक जे आहेत ते या महारॅलीमध्ये येणार आहे। है तैयार हम असा एक घोषवाक्य काँग्रेसने या महारॅलीसाठी दिलेला आहे आणि ठिकठिकाणी नागपुरात जे छोटे छोटे पोस्टर्स लागलेले आहे त्याच्यामधून छोटे छोटे संदेश जनतेला देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आम्ही रोजगार देण्यासाठी तयार आहोत, आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तयार आहोत, आम्ही स्वस्तात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर देण्यासाठी तयार आहोत, अशा पद्धतीने है तैयार हम हा एक घोषवाक्य काँग्रेसने घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जनतेशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे। आणि नागपूर जो आहे तो संघाची भूमी म्हणून ओळखलं जातं आणि त्या संघभूमीमध्ये येऊन जेव्हा काँग्रेस लोकसभेचा रणशिंग फुंकत आहेत तर नक्कीच पूर्ण तयारीनिशी काँग्रेस या लोकसभा निवडणुकीमध्ये जाण्यासाठी आज आपला जे एक मोहीम जी आहे ती सुरू करतायत असं आपल्याला म्हणावं लागेल। रजत, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।